हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 21 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, आपण पाहिलं की आढळरावांची पहिली बायको अनुसूया आणि अनुसूयाचा मुलगा समर या दोघांनी आपली संपूर्ण गोष्ट कृष्णाला सांगितली की बाळजाबाईने कसा या दोघांचा हक्क हिरावून घेतला आणि मग चक्क अनुसूयावर गोळी चालवली. परंतु हे सगळं सत्य कृष्णाला पचनी पडत नव्हतं. त्यामुळे अनुसूयाने आढळरावांच्या आणि तिच्या लग्नाचा फोटो कृष्णाला दाखवला आणि कृष्णाकडे वचन मागितलं, तू बाळजाबाईला बर्बाद करण्यासाठी आणि आमचा हक्क आम्हाला परत मिळवून देण्यासाठी आमची मदत करशील आणि ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही. पण कृष्णाने असं कोणतंही वचन दिलं नाही आणि कृष्णा तेथून निघून गेली. पण कृष्णा गेल्यानंतर चक्क अनुसूया ही आपल्या मुलाला समरला म्हणाली की त्या दुष्यंतने तुझा हक्क मारलाय, स्वतःची ओंजळ भरून घेतलीये आणि आता त्याच्याकडे जे आहे ना ते सगळं ओरबाडून घ्यायचं, ते सगळा तुझा हक्क आहे आणि संपूर्ण रांगणे पाटील कुटुंबाला बर्बाद करायचं. मग आता या अनुसूयाचा नेमका प्लॅन आहे तरी काय? अनुसूयाने कृष्णाला जे काही सांगितलंय ते सगळं खरं तर आहे ना? ती फक्त कृष्णाचा वापर तर करून घेणार नाही ना? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई ही तुला करण्यासाठी बसलेली असते, परंतु कृष्णा अजून आले नाही. त्यामुळे सगळे तिची वाट पाहत असतात. मैनावती म्हणते, बाया बाया, हे काय चाललंय? कृष्णी अजून का आली नाही? कुठे गेलीये? दुष्यंतने तिला वेळ दिली होती, वेळ सांगितली होती कधी यायचं, तरी ती अजून आली नाहीये. मी काय म्हणते, आपण कृष्णाशिवायच कार्यक्रम करून घेऊया, मी बाळजाबाईंना ओवाळते. हे ऐकून आढळराव खूप चिडतात आणि म्हणतात, तो कृष्णाचा हक्क आहे. त्यामुळे दलपत म्हणतो, दादा तू बरोबर बोलतोय, हा सुनबाईंचाच हक्क आहे. पण आता सुनबाईच आल्या नाहीये, मग काय करायचं? सगळे गावकरी तात्काळच बसले आहे आणि सगळं सिस्टमॅटिकली व्हायला हवं ना? आढळराव चिडून म्हणतात, तुझी सिस्टीम घाल चुलीत. दलपत गप्प बसतो. मैनावती खूप चिडते. बाळजाबाई ही लगेचच दुष्यंतला म्हणते, दुष्यंत तूच सांग बाबा, आता काय करायचं? सगळे गावकरी तात्काळत बसले आणि मला मान्य आहे ना, हा कृष्णाचाच हक्क आहे, तिलाच तो मिळायला पाहिजे. पण जर कृष्णाच नाही आली तर आपण काय करायचं? अजून किती वेळ तिची वाट पाहायची? दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो. कृष्णा का आली नाही हा प्रश्न त्यालाही पडतो आणि तो बाळजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करतो, आई फक्त थोडा वेळ थांबूया आपण, माझा पूर्ण विश्वास आहे कृष्णा वेळेत पोहोचेल, थोडा वेळ थांबूया. त्यामुळे बाळजाबाईचाही नाईलाज होतो आणि दुष्यंत कृष्णाची वाटच पाहत बसतो. तर इकडे अनुसूया ही कृष्णाला सांगते, बाळजाबाईने माझ्यावर गोळी चालवली आणि आढळरावांना असं पटवून दिलं की गोळी त्यांच्या हातूनच सुटलीये. त्यामुळे आढळराव आजही मानतात की त्यांनीच माझा खून केलाय आणि मी आज जिवंत नाहीये. हे सगळं ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. समर सुद्धा खूप दुःखी असतो. अनुसूया कृष्णाला सांगते, मी मेलीये असं समजून बाळजाबाईने मला जंगलात फेकून दिलं, परंतु माझं नशीब बलवत्तर म्हणून मी वाचले, मी जिवंत होते आणि त्यानंतर मागील 26 वर्षांपासून मी काबाड कष्ट करून जगतीये, माझ्या लेकाला पोसतीये आणि मी पुन्हा कधीही माझ्या संसारात गेले नाही. त्या ऐश्वर्यापासून, संसारापासून, संसाराच्या सुखापासून, स्वतःच्या नवऱ्यापासून, स्वतःच्या घरापासून मी कायमची दूर राहिले. कृष्णा विचारते, पण मग तुम्ही आढळरावांकडे परत का नाही गेला? अनुसूया सांगते, माझी सुद्धा इच्छा होती. जेव्हा मी बरी झाले मला वाटलं आता मी परत जावं, आढळरावांना सगळं सत्य सांगावं की मी जिवंत आहे आणि तुम्ही माझ्यावर गोळी चालवली नव्हती, या बाळजाने चालवली होती. पण तेव्हा मला समजलं की माझ्या पोटामध्ये समर आहे, रांगणे पाटलांचा खरा वारस आहे. आणि जर बाळजाला हे समजलं असतं ना की रांगणे पाटलांचा खरा वारस माझ्या पोटात आहे, तर मग बाळजाने माझ्याबरोबर माझ्या लहानशा समरला सुद्धा नख लावायला कमी केलं नसतं. माझ्या पोटातच मला आणि त्या समरला मारून टाकलं असतं. म्हणून मी त्यांच्याकडे परत गेले नाही आणि मग त्यानंतर मी फक्त समरसाठी जगले. मागील 26 वर्षांपासून मी रात्रंदिवस काबाड कष्ट केले, लोकांची धुनी भांडी केली, वाटेल ते काम केलं, गरज पडल्यावर पोटाला चिमटा काढला, पण माझ्या लेकाला लहानचं मोठं केलं आणि ठरवलं की नकोय, आपल्याला त्या रांगणे पाटलांची कोणतीही सावली आपल्या लेकावर नकोय, मला त्यांच्याकडे परत नाही जायचं. कृष्णा विचारते, पण मग तुम्ही हे सगळं का केलं? तुम्ही
समर मोठा झाल्यावर परत का नाही आला? तेव्हा समर सांगतो, कारण मला खूप मोठा धक्का बसलाय या सगळ्या गोष्टीमुळे. आज जसं तुम्हाला कळतंय ना, तसंच काही दिवसांपूर्वीच मला हे सत्य कळलंय की माझा बाप आढळराव रांगणे पाटील आहे. माझं एका मुलीवर खूप प्रेम होतं. मला तिच्याशी लग्न करायचं होतं. तिचंही माझ्यावर प्रेम होतं. सगळं काही ठीक सुरू होतं. त्या मुलीचा बाप आमच्या घरी आला लग्न जमवण्यासाठी आणि मग त्याने विचारलं, तुझ्या बापाचं नाव काय? मला त्याचं उत्तर नाही देता आलं आणि माझ्या आईलासुद्धा. ती फक्त डोळ्यात पाणी आणून उभी होती. तेव्हा त्या मुलीच्या बापाने माझ्या आईचा खूप अपमान केला, माझा अपमान केला. मी बिन बापाची औलाद आहे असं म्हणाला. माझ्या आईच्या चारित्र्यावर त्याने संशय घेतला आणि ते लग्न मोडलं. तेव्हा मी माझ्या आईला विचारलं, माझ्या बापाचं नाव काय? आणि मग त्या दिवशी आईने सांगितलं, आढळराव रांगणे पाटील हे तुझ्या बापाचं नाव आहे. आणि आता तुम्हाला जे सगळं सांगितलं ना, ती सगळी गोष्ट मला सांगितली. आणि त्या दिवशी मी ठरवलं, नाही, आता आपला हक्क मिळून राहायचा. जे आपलं आहे ना ते मिळून राहायचं. माझ्या आईने खूप कष्ट केले आहेत. मागील 26 वर्षांपासून माझ्यासाठी ती रात्रंदिवस राबली आहे. पण आता नाही, आता मी तिला तिचा हक्क मिळवून देणार. ज्या बाळजाबाईने माझ्या आईवर अन्याय केला, तिच्या आयुष्याचं वाटोळ केलं, त्या बाळजाबाईला तिच्या पापांची शिक्षा मी देणारच. हे सगळं ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. इकडे पाहता पाहता सूर्य मावळतो आणि अंधार होतो, पण अजूनही कृष्णा आलेले नसते. सगळेजण कृष्णाचीच वाट पाहत असतात. तेव्हा बाळजाबाई ही दुष्यंतला विचारते, काय रे दुष्यंत, अजून कृष्णा आली नाहीये? ती एखाद्या कामात अडकली असेल. जाऊ दे, आपण तुलेचा कार्यक्रम रद्द करूया. पण दुष्यंत त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, नाही आई, आपण थोडा वेळ थांबूया ना अजून. कृष्णा नक्की येईल. ती मला म्हणाली आहे, थोडाफार उशीर झालाय तिला, पण ती नक्की वेळेत येईल. बाळजाबाई त्यासाठी नकार देते आणि म्हणते, दुष्यंत, मला माहिती आहे कृष्णा आपल्या घरची सून आहे आणि मला ओळखण्याचा हक्क तिचाच आहे. आपण सुद्धा तिला सगळे अधिकार देतो ना रे. पण कदाचित तिला अधिकार घ्यायचा नसेल, तिची इच्छा नसेल, ती एखाद्या कामात अडकली असेल. जाऊ दे, आपण तिच्यासाठी अजून किती वेळ थांबणार आहोत? तुझी इच्छा आहे ना की कृष्णाशिवाय आपण ही तुला करायची नाही, तिचा हक्कच आपण तिला द्यायचा. मग आपण हा तुला करण्याचा कार्यक्रम रद्द करूया. आज ही तुला करायला नको. कदाचित काही लोकांना हक्क हवा असतो. हक्क मिळवण्यासाठी किती मारामारी असते. माझा हक्क मला द्या म्हणून लोक एकमेकांचा जीव घेतात. पण येथे आपण आपल्या घरात आपल्या सुनेला तिचा अधिकार देतोय, तिचा हक्क देतोय. पण कदाचित तिने आपल्याला आपलं मानलंच नसेल, तिला तिचा अधिकार हक्क हवाच नसेल. हे ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं. तर मैनावती म्हणते, कसलं काय, मला तर वाटतं त्या कृष्णाने हे जाणून बुजून केलंय. कारण तुमची तुला व्हावी अशी तिची इच्छाच नाहीये, म्हणून ती हे सगळं करत असेल. दुष्यंतला खूप राग येतो. तर गावातली एक बाई सुद्धा बोलते, हो खरंय ना, मग असं कोणतं काम कृष्णाला आलंय की ती येऊ शकली नाही? तिने खूप चुकीचं केलंय. हे ऐकून बाळजाबाई खुश होते आणि गावकऱ्यांना म्हणते, गावकऱ्यांनो, तुम्ही सगळे माझ्या प्रेमापोटी माझी तुला करण्यासाठी येथे आला, येथे हजर राहिला. किती वेळेपासून तात्काळ उभे आहात. पण आमची सुनबाई कृष्णा येथे पोहोचू शकली नाहीये आणि तिच्याशिवाय ही तुला होऊ शकत नाही. मला माफ करा, पण आजचा कार्यक्रम रद्द झालाय असं मी जाहीर करते. गावकरी चर्चा करू लागतात, असं कसं, कृष्णा का नाही आली? तर दुष्यंत सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो, नाही आई, तुझी तुला करण्याचा कार्यक्रम कॅन्सल होणार नाही, रद्द होणार नाही. असं म्हणतात ना, जर नवरा नसेल तर त्याचे सगळे हक्क जबाबदाऱ्या बायकोला मिळतात, ती सगळं पार पाडते. तर मग त्याच्या व्हाईस वर्सा सुद्धा होऊ शकतं. आता माझी बायको नाहीये तर तिची सगळी जबाबदारी, तिचा हक्क मलाही मिळू शकतो. मी तुला ओळखतो आणि मग मी तुझी तुला करतो. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. पण दुष्यंत हा बाळजाबाईला म्हणतो, आई, मी तुझी तुला करणार. हे ऐकून बाळजाबाई खूप खुश असल्याचं नाटक करते, डोळ्यात पाणी आणते. पण मैनावतीचा मात्र चांगला जळफळाट होतो. आढळरावांचाही नाईलाज झालेला असतो, कारण अजून कृष्णा आली नाहीये, त्यामुळे तेही काही करू शकत नाही. आणि मग दुष्यंत बाळजाबाईला या काट्यावर बसवतो आणि दुसऱ्या बाजूने महागडे महागडे गिफ्ट्स असतात, चॉकलेट्स असतात, मिठाया असतात, हे सगळे तुलेच्या दुसऱ्या बाजूने ठेवले जातात आणि दुष्यंत बाळजाबाईची तुला करतो. बाळजाबाई चांगलीच खुश असते. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. ती सगळ्यांना हात जोडून नमस्कार करते. दुष्यंत सुद्धा खुश होतो. गावकरी टाळ्या वाजवतात. पण आढळरावांना हे सगळं आवडत नाही, कारण आढळरावांना माहिती आहे ही बाळजाबाई ही तुला करण्याच्या आणि मान देण्याच्या लायकीची नाहीये. पण बाळजाबाई मात्र खुश असते. इकडे कृष्णाला
जबर धक्का बसलेला असतो. अनुसूया तिच्यासाठी आढळरावांच्या आणि तिच्या लग्नाचा फोटो घेऊन येते. हा फोटो तिला दाखवते आणि म्हणते, जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल ना, तर हा पहा, माझ्या आणि आढळरावांच्या लग्नाचा फोटो. कृष्णा या फोटोकडे पाहतच राहते. अनुसूया डोळ्यात पाणी आणते आणि कृष्णाला म्हणते, कृष्णे, मागील 26 वर्षांपासून मी हे दुःखाचं जीणं जगतीये. माझ्या मुलाला सुद्धा कोणतंच सुख मिळालं नाहीये. इतक्या मोठ्या संपत्तीचा वारस असून सुद्धा त्याने गरिबीचं जीणं जगलंय. प्रत्येक गोष्टीसाठी तो तरसलाय. मी त्याला सगळं देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मी एक बाई माणूस, शिकलेली नाहीये, काय करू शकणार होते. मी लोकांची धुनी भांडी केली, वाटेल ते काम केलं, शेतात मोलमजुरी केली आणि माझ्या मुलाला लहानचं मोठं केलं. पण आता नाही. आता त्याला त्याचा खरा हक्क मिळायलाच पाहिजे. तो इतक्या मोठ्या संपत्तीचा मालक आहे. ती संपत्ती त्याला मिळायलाच हवी. आणि या सगळ्यात तू मला मदत करायची आहे. तू आम्हाला दोघांना मदत करायची आहे. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. अनुसूया म्हणते, कृष्णे, या गावात येण्याआधी आम्ही चौकशी केली होती. तेव्हा गावातील सगळ्यांनी आम्हाला फक्त तुझ्याबद्दलच सांगितलं. कृष्णाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, माझ्याबद्दल काय सांगितलं? अनुसूया सांगते, गावातील सगळे एकच गोष्ट बोलत होते. या गावात अशी एकच मुलगी आहे जी अन्यायाला वाचा फोडते. कोणावरही अन्याय झाला तरी तो ती सहन करत नाही आणि त्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहते आणि त्यांना न्याय मिळवून देते. कृष्णे, आता आमच्याबरोबर सुद्धा खूप मोठा अन्याय झालाय आणि तू ज्या घरची सून आहे त्या घरातच झालाय. त्यामुळे आता तू आम्हाला वचन दे की तू आम्हाला न्याय मिळवून देशील. माझ्या लेकाला त्याचा हक्क मिळवून देशील. माझा लेक जो इतक्या वर्षांपासून गरिबीत जगतोय, स्वतःच्या कुटुंबापासून, घरापासून दूर आहे, त्याला ते कुटुंब, घर, संपत्ती सगळं मिळवून देशील. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. अनुसूया म्हणते, माझा लेक हा रांगणे पाटील कुटुंबाचा खरा वारसदार आहे आणि त्याला त्याचा वारसा हक्क मिळायलाच हवा. असं म्हणून ती हात जोडते आणि ढसाढसा रडू लागते. कृष्णाला काय बोलावं, काय करावं ते कळतच नाही. कारण अनुसूया जो वारसा हक्क मागते ना, तो वारसा हक्क सध्या दुष्यंतकडे आहे. दुष्यंत हा रांगणे पाटलांचा मोठा लेक आहे. आढळरावांचा एकमेव मुलगा, एकुलता एक मुलगा, म्हणून संपूर्ण संपत्ती त्यालाच मिळणार आहे. आणि जर समर हा दुष्यंतपेक्षा मोठा आहे आणि जर तो रांगणे पाटलांचा खरा वारसदार आहे, तर दुष्यंतला काहीच मिळणार नाहीये. पण अनुसूया ही दुष्यंतच्या बायकोसमोरच तुझ्या नवऱ्याचा हक्क काढून माझ्या मुलाला दे अशी विनंती करते. त्यामुळे कृष्णा काहीच बोलत नाही. आणि मग लगेचच अनुसूया तिचा हात हातात घेते आणि म्हणते, मला वचन दे, आता मी तुला जे काही सांगितलंय ते तू कोणालाच सांगणार नाहीये. तू ज्या व्यक्तीवर या जगात सगळ्यात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीची शपथ घे आणि मला वचन दे. कृष्णाला काय बोलावं ते कळतच नाही. कृष्णा अनुसूयाच्या हातातून हात काढून घेते, उभी राहते आणि काही न बोलता घराबाहेर निघून जाते. त्यामुळे अनुसूयाला जबर धक्काच बसतो. अनुसूयाचे रंगच लगेच पालटतात. एवढ्या वेळेस जी अनुसूया रडत होती तिच्या डोळ्यात दुःख होतं. अचानक ती बेरकी वाटू लागते आणि ती समरला विचारते, समर, या पुरीवर विश्वास ठेवून आपण चूक तर नाही ना केली? ती आपल्याला दगा तर नाही ना देणार? समर सांगतो, नाही आहे, ती कृष्णा आहे. कृष्णा ती नेहमी अन्यायाविरुद्ध उभी राहते, खऱ्याबरोबर उभी राहते. ती कधीही आपल्याला दगा फटका करणार नाही. लगेचच अनुसूया म्हणते, हो ते खरं आहे, पण तिला हे सगळं पटलेलं दिसत नाहीये. तर समर तिला समजावून सांगतो, आई, आता हे सगळं पसणं खूप अवघडच आहे ना. थोडा वेळ जाऊ दे, मग सगळं काही ठीक होईल. त्या आपली मदत नक्की करतील. अनुसूया म्हणते, मला तुझं म्हणणं पटतंय. हे सगळं पचनी पडायला अवघड आहे, पण कृष्णाच अशी एकमेव व्यक्ती आहे जी आपल्याला आपला हक्क मिळवून देऊ शकते. आणि त्या दुष्यंतने तुझा हक्क मारलाय. तुझा हक्क मारून स्वतःची ओंझळ भरून घेतली. आता आपल्याला त्याचं सगळं ओरबाडून घ्यायचंय. त्याच्याकडे जे जे काही आहे त्या सगळ्यावर तुझा हक्क आहे आणि ते सगळं तू ओरबाडून घ्यायचंय. समर हो म्हणतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप जबरदस्त आहे. कारण जोपर्यंत कृष्णा ही अनुसूया समोर होती तोपर्यंत अनुसूयाचे रंगढंग वेगळे होते आणि अनुसूया फक्त आपला हक्क मागत होती की मी आढळरावांची पहिली बायको आहे. समर त्यांचा मोठा मुलगा आहे आणि त्याला त्याचा हक्क मिळायला पाहिजे. पण आता अनुसूया चक्क दुष्यंतकडे जे काही आहे ते सगळं ओरबाडून घेण्याबद्दल बोलतीये. आणि दुष्यंतकडे कृष्णा सुद्धा आहे. आणि मग कृष्णाबद्दल सुद्धा अनुसूयाचे हेच विचार असतील का?
पुढे समर आणि अनुसूया यांच्यामुळे कृष्णा आणि दुष्यंतमध्ये सुद्धा अंतर पडणार का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण अनुसूयाचा सगळ्यात मोठा दुश्मन कुणी असेल तर तो बाळजाबाई आहे. बाळजाबाई गेल्यानंतर अनुसूया आणि समर हे रांगणे पाटलांच्या घरात जातील. पुन्हा एकदा आढळराव आणि अनुसूयाचा संसार होऊ शकतो. समरला त्याचा हक्क मिळू शकतो. दुष्यंत आणि समर भावाभावासारखे त्या घरात राहू शकतात. पण अनुसूया समरला म्हणते की मला रांगणे पाटलांना बर्बाद करायचंय. मग या अनुसूयाचा प्लॅन नेमका आहे तरी काय? तिने कृष्णाला जी काही गोष्ट सांगितली आहे ती खरोखर आहे, त्यात किती सत्य आहे आणि किती तिने स्वतःच्या बाजूने सांगितलंय हे सुद्धा तपासून पाहणं खूप महत्त्वाचं आहे. एकूणच आता ही अनुसूया या मालिकेतली व्हिलन तर नाहीये ना, हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि कृष्णा तिच्या भूलथापांना बळी पडते की काय हे सुद्धा पाहावं लागेल. इकडे कृष्णा ही घराबाहेर पडलेली असते आणि तिला अनुसूया काय काय बोलली हेच आठवत असतं. अनुसूया म्हणाली, मी आढळरावांची पहिली बायको आहे. अनुसूया आढळराव रांगणे पाटील हा माझा लेक. समर त्यांचा खरा वारसदार आहे. आणि बाळजाबाईने माझ्यावर गोळी चालवली, आढळरावांवर खुनाचा आरोप लावला. हे सगळं कृष्णाला आठवतं. ती याचाच विचार करत असते. पण तेवढ्यात कृष्णाला हे सुद्धा आठवतं की आज तर बाळजाबाईंची तुला होती आणि मला दुष्यंत सरकारांनी लवकर घरी यायला सांगितलं होतं. मी तर विसरूनच गेले. आता दुष्यंत सरकार माझी वाट पाहत असतील, माझ्यावर खूप चिडले असतील असा विचार कृष्णा करते. आणि मी दुष्यंत सरकारांना फोन करून कळवते असं म्हणून ती आपला फोन पाहते तर तिचा फोन हा नेहमीप्रमाणे स्विच ऑफ झालेला असतो. कृष्णा विचार करते, अरे देवा, आता काय करू? एकतर मी घरापासून एवढी दूर आलीये, रात्र झालीये, आता एखादी गाडी सुद्धा नाही भेटणार. आणि तेवढ्यात समर तेथे येतो. कृष्णा त्याच्याकडे पाहते. समर म्हणतो, खूप रात्र झालीये, तुम्ही आमच्या पाहुण्या होत्या, चला बसा गाडीवर, मी तुम्हाला घरी सोडतो. तर कृष्णा म्हणते, नाही, अनोळखी माणसाच्या गाडीवर मी मागे बसत नाही, मी तुमच्या मागे बसणार नाही. त्यामुळे समरचा सुद्धा नाईलाज होतो. इकडे बाळजाबाईच्या वाड्यावर तुलेचा कार्यक्रम झालेला असतो आणि सगळे घरात आलेले असतात आणि कृष्णाची वाट पाहत असतात. दुष्यंत विचार करतो, कृष्णा कोठेस तू? रात्र झाली, तुलेचा कार्यक्रम सुद्धा संपला, पण तू अजून घरी आली नाहीये, काही कळवलं सुद्धा नाहीये, कोठे आहेस तू? दुष्यंत हा एरझऱ्या मारत असतो. कृष्णाची वाट पाहून खूप अस्वस्थ झालेला असतो. बाळजाबाईचं त्याच्याकडे बारीक लक्ष असतं. आणि मग मैनावती विचारते, कृष्णा गेली कुठे नेमकी? किती उशीर झाला? सकाळची गेलीये, आता रात्र सुद्धा झाली, पण अजून सुद्धा आली नाहीये. तर बाळजाबाई म्हणते, अगं मैनावती, तू कशाला जीवाचा आटापिटा करून घेतेस? तिला काहीतरी महत्वाचं काम आलं असेल. आणि आपली सुनबाई किती जबाबदार आहे ना, ती असं कधीच करणार नाही. पण मला एक कळत नाहीये, कृष्णा म्हणाली होती की मी निवडणूक प्रचारात सहभागी होणार नाही, कारण मला घरची जबाबदारी घ्यायची आहे. घरची कामं कोण करेल? घराकडे लक्ष कोण ठेवेल? आणि आता ना ती निवडणूक प्रचारात आहे ना घरात आहे. मग ती नेमकी गेली तरी कुठे? हाच प्रश्न दुष्यंतला सुद्धा पडतो की कृष्णा नेमकी गेली तरी कुठे? आणि मग बाळजाबाई दुष्यंतचे कान भरण्यास सुरुवात करते. मैनावती, मला तर वाटतं कृष्णाने हे सगळं जाणून बुजून केलंय, कारण मी सरपंच व्हावं अशी तिची इच्छाच नाहीये. आधी तिने माझा प्रचार करण्यास नकार दिला, कारण दिली की मला घरची कामं आहेत, घरच्या जबाबदाऱ्या आहेत. आणि आज घरीच निवडणुकीचा प्रचार होता, माझी तुला करायची होती, एवढा मोठा कार्यक्रम होता, तर काहीतरी कारण काढलं आणि ती घराबाहेरच राहिली. हे सगळं ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं. बाळजाबाई पुन्हा एकदा कृष्णाबद्दल वाईट साईड दुष्यंतच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करत असते. पण दुष्यंत काहीच बोलत नाही, कारण कृष्णा कोठे, ती का आली नाही याबद्दल दुष्यंतला काहीच माहीत नसतं. तर इकडे एक रिक्षा कृष्णाजवळ येऊन उभी राहते. कृष्णाला खूप राग येतो आणि या रिक्षावाल्यावरच आपला सगळा राग काढते. तुम्हाला काय नीट रिक्षा चालवता येत नाही का? आता मला उडवलं असतं ना. तुम्हाला लायसन कुणी दिलं? तुमच्या सारख्यांना तर लायसन नाही दिलं पाहिजे. मी तर म्हणते तुमच्या सारख्यांना कंपनीने गाडीच नाही विकली पाहिजे, रिक्षाच द्यायला नाही पाहिजे. रिक्षा चालवता येत नाही, मग रिक्षा चालवता तरी कशाला? रिक्षावाला चांगलाच घाबरतो. तर समर हा कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो, ओ बाईसाहेब, कशाला त्या गरीबावर चिडताय? मला माहिती आहे तुमचा राग कोणावर आहे आणि तुम्ही या बिचाऱ्यावर काढताय. आता तिची थोडी चूक झाली रिक्षा चालवण्यात, चिडू नका. तुम्हाला माझ्याबरोबर नाही यायचंय ना, मग या रिक्षावाल्याच्या रिक्षात बसा आणि घरी जा. तर कृष्णा म्हणते, नाही नाही, हा रिक्षावाला माझ्या ओळखीचा नाहीये, मी अनोळखी रिक्षात बसत नाही. समर म्हणतो, तुमचं तर खूप अवघड आहे.
अनोळखी माणसाशी तुम्ही हात मिळवत नाही, अनोळखी माणसाच्या गाडीवर तुम्ही बसत नाही, अनोळखी माणसाच्या रिक्षात तुम्ही बसत नाही. मग काय तुम्हाला नेहमी सगळी माणसं तुमच्या ओळखीचीच हवीत का? आता पूर्ण घराण्याचा इतिहास तुम्हाला सांगितला तरी सुद्धा तुम्हाला आपलं नातं कळलं नाही का? बसा रिक्षात, तुम्हाला हवं असेल तर मी मागसून बाईकने येतो, तुम्ही घरी गेल्यावर मग मी घरी जाईल. कृष्णा म्हणते ठीक आहे, आणि कृष्णा या रिक्षात बसते. रिक्षा गेल्यानंतर समर या रिक्षाच्या मागे मागे जातो. तर इकडे बाळजाबाई ही दुष्यंतला पुन्हा एकदा भडकून देण्याचा प्रयत्न करते. ही कृष्णा तिच्या माहेरी सुद्धा गेली नाहीये, मग ती नेमकी गेली तरी कुठे? तर मैनावती म्हणते कसली कोठे गेलीये, बसली असेल एखाद्या शेतामध्ये जाऊन. मला तर असं वाटतं तिची इच्छाच नाहीये की तुम्ही सरपंच व्हावं, आणि त्यासाठीच ती हे सगळं करतीये. हे ऐकून दुष्यंतला खूप राग येतो आणि मैनावती कृष्णाबद्दल काही बाही बोलू लागते. बाळजाबाई, तुम्हाला तर माहिती आहे कृष्णाने तुमच्यावर काय आरोप केले होते, आणि कृष्णाला आधीपासूनच असं वाटत नाही की तुम्ही गावाचं काही भलं कराल, गावाच्या भल्यासाठी कराल, म्हणून ती तुम्हाला सरपंच होऊ नये यासाठी मदत करतीये, आणि नक्कीच तुमच्या विरुद्ध ती वागतीये. दुष्यंत खूप चिडलेला असतो, आणि मग दलपत, जयकांत हे सगळे मैनावतीची साथ देतात. यात जे काही कृष्णाने केले ना ते खूप चुकीचं केलंय, आणि कृष्णा जाणून बुजून असं वागतीये. त्यामुळे दुष्यंत खूप चिडतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. कृष्णाला संपूर्ण सत्य तर कळालंय, पण नेमकं समर आणि अनुसूया या दोघांचा प्लॅन आहे तरी काय? जोपर्यंत त्यांना स्वतःचा हक्क लागतोय तोपर्यंत ठीक आहे, पण दुष्यंतकडे जे काही आहे ते सगळं ओरबाडून घ्यायचं आणि रांगणे पाटलांना पूर्ण बर्बाद करायचं असं अनुसूया बोलतीये. मग खरं काय हे तर आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल. अनुसूया आणि समर हे दोघे कृष्णाचा प्यादा म्हणून वापर तर करून घेत नाहीये ना, आणि मग दुष्यंतच्या आयुष्यात सुद्धा ते मोठं वादळ आणतील असंच वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आणखीन जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई, मैनावती, दलपत, जयकांत हे सगळे कृष्णाविरुद्ध बोलत असतील की कृष्णाने तुलेच्या कार्यक्रमाला येऊन खूप मोठी चूक केली आहे आणि हे सगळं तिने जाणून बुजून केलंय. पण दुष्यंत सगळ्यांना ठणकावून सांगणार, मी कृष्णाविरुद्ध काहीही ऐकून घेणार नाही. तिने जाणून बुजून असं काहीही केलेलं नसेल. तिला ऐनवेळेस काहीतरी महत्वाचं काम आलं म्हणून ती पोहोचू शकली नाही. उगाचच कृष्णावर असले आरोप लावू नका, त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. आणि मग दलपत हा बाळजाबाईला सांगेल, बाळजाबाई तुम्ही विसरलात का? कृष्णाने तुम्हाला धमकी दिली आहे की निवडणुकीच्या आधी तुमचं खरं रूप ती दुष्यंत सरकारांसमोर आणणार आहे. मग तेच काम करण्यासाठी ती गेली तर नाहीये ना, तुम्ही हे सगळं विसरलात का? त्यामुळे बाळजाबाईला सुद्धा मोठा धक्का बसणार आणि ती विचार करेल, खरंच कृष्णाच्या हाती माझ्या विरुद्ध काही पुरावा लागलाय का, आणि कृष्णा ही नेमकी गेली तरी कुठे? मग दुष्यंत हा घराबाहेर येईल आणि त्याच वेळेस त्याला दिसेल की चक्क कृष्णा एका अनोळखी माणसाच्या मोटरसायकलवर बाईकवर बसून घरी आलीये. समर तेथून निघून जाईल आणि मग दुष्यंत कृष्णाला जा विचारणार कोण होता तो. कृष्णाकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल, कारण कृष्णा अनुसूया आणि समरबद्दल दुष्यंतला काहीही सांगू शकत नाही. आणि मग दुष्यंत खूप दुःखी होईल आणि कृष्णाला म्हणेल, कृष्णा जर तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही की तो माणूस कोण होता, तर आपल्या नात्यामध्ये नक्कीच विश्वास कमी झालाय आणि मला हे चालणार नाही. म्हणजे दुष्यंतचा आता कृष्णावर विश्वास कमी झालाय, तो कृष्णावर संशय घेतोय, पण कृष्णाकडे सुद्धा त्याला द्यायला काहीच उत्तर नाहीये. आणि मग त्यानंतर घरात सगळेजण एकत्र जेवण करत असतील. कृष्णा खूप शांत शांत असेल. बाळजाबाई म्हणेल, आज आपल्या सुनबाई काहीच बोलत नाहीये, आणि सुनबाई बोलत नसल्या की खूप कंटाळा येतो, घरात असं चैतन्यच राहत नाही. आणि हे ऐकून बाळजाबाईचे हे बोलणे ऐकून कृष्णा खूप चिडेल आणि म्हणेल, कसं आहे ना बाळजाबाई, मी जरी काही बोलत नसले ना तरी माझ्या मनात आहे ना वादळ सुरू आहे, वादळ. आणि हे वादळ कधी तुम्हाला नेस्तनाबूत करेल, तुम्हाला बर्बाद करेल ना, हे तुम्हाला कळायचं सुद्धा नाही. त्यामुळे बाळजाबाई चांगलीच घाबरणार. बाळजाबाईला शंका येईल की कृष्णाच्या हाती आपल्या विरुद्ध काही पुरावा तर लागला नाही ना. बाळजाबाईला माहीत नाहीये की कृष्णाला तिची संपूर्ण हिस्ट्री, तिचा सगळा इतिहास कळलाय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.